जिल्हा परिषद निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत विचार करू। TV9 मराठीच्या मुलाखतीत अजित पवारांचं भाकीत। ठाकरे बंधूंची युती कन्फ्युजन आणि करप्शनची, ठाकरे बंधूंच्या युतीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निशाणा। अजित पवारांविरोधातले बैलगाडी भर पुरावे आता का देत नाहीत, राज ठाकरेंचा सवाल। तर हा आमचा नाही महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न, राज ठाकरेंचं विधान। 26 जुलैच्या पुरावे ठाकरे बंधू कुठे होते, तुमको देखा नहीं तुमको परखा नहीं तुमको वोट देंगे नहीं, ही मुंबईकरांची भूमिका। आशिष शेलारांचा ठाकरे बंधूंवर पलटवार। फडणवीस, शिंदे आणि अजित पवार हे सगळे ससाणे आहेत, मालकाच्या हातावर बसून आपली माणसं फोडणं हेच आत्ताच्या राजकारण्यांचं काम, राज ठाकरेंचा निशाणा। ठाकरेंनी मराठी माणसासाठी काय केलं, देवाभाऊंच्या नेतृत्वात मराठी माणसाला सन्मानाचं मालकी हक्काचं घर मिळतंय, चित्रा वाघ यांचा पलटवार। मला सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाहीत, सचिन खरातांची निवडणुकीतनं माघार, कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नसल्याचं खरातांकडनं जाहीर। स्थानिक पातळीवरील समस्या मांडण्याचा प्रयत्न, मी सर्व पुरावे दाखवलेले आहेत, महेश लांडगेंवरती केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर अजित पवारांचं उत्तर। तरी पोह्यांसह नागपूरकरांसोबत मुख्यमंत्री फडणवीसांची आज मुलाखत। भरत गणेशपुरे आणि स्पृहा जोशी फडणवीसांची मुलाखत घेणार, तर फडणवीसांच्या 2 जाहीर सभा देखील होणार। गणेश नाईकांच्या हस्ते नवी मुंबईत भाजपकडनं जाहीरनामा प्रकाशित। जाहीरनामा प्रकाशित केल्यानंतर लगेचच अंबरनाथमधील काँग्रेसच्या 12 नगरसेवकांचा भाजपात प्रवेश। कुठल्याही अफवा पसरवू नका, मी मनसेमध्येच आहे, संतोष झुरींचे त्यांच्या दृष्टिकोनातून आरोप। भाजपात जाण्याच्या चर्चांना संदीप देशपांडेंकडनं पूर्णविराम। ठाकरेंकडनं मुलीला तिकीट नाकारल्यामुळे दगडू सकपाळ नाराज, म्हातारा झाल्यावर माणसाची गरज संपते, खंत व्यक्त करतानाच दगडू सकपाळ भाऊक। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम मधला गोंधळ पुन्हा चव्हाट्यावर, एमआयएम मधल्या रॅलीतील काही कार्यकर्त्यांना मारहाण, इम्तियाज जलील यांच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी 50 जणांवर गुन्हे दाखल। ठाण्यातील राबोडी परिसरात दोन्ही राष्ट्रवादी आमनेसामने, नजीब मुल्लांच्या कार्यकर्त्यांचा जितेंद्र आव्हाडांना डिवचण्याचा प्रयत्न। नजीब मुल्ला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे राबोडीचे उमेदवार। ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि पवारांच्या राष्ट्रवादीची शिवतीर्थवर रविवारी ऐतिहासिक सभा, ठाकरे बंधूंची तोफ एकाच व्यासपीठावरून धडाडणार। नाशकात प्रचाराच्या पैशांवरनं 2 महिलांमध्ये हाणामारी, अंबड पोलीस ठाण्याबाहेरच हाणामारी, व्हिडिओ व्हायरल। प्रचारासाठी गेलेल्या महिलांना पैसे न दिल्यामुळे वाद झाल्याची माहिती। जनगणनेचा पहिला टप्पा 1 एप्रिलपासून सुरू, 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर दरम्यान जनगणना होणार। दर 10 वर्षांनी होणारी जनगणना कोरोनापुढे ढकलली होती। राज्यातील 24 साखर कारखान्यांवरती कारवाईची टांगती तलवार, नियम आणि अटी शर्तींचं उल्लंघन केल्यामुळे कारवाई, 15 दिवसात चौकशी करून अहवाल येण्याचे निर्देश। समृद्धी महामार्गावर 9 ते 13 जानेवारीत अमरावतीतील काही भागात ब्लॉक, हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम उभारण्यासाठी गॅन्ट्री उभारण्याचं काम सुरू। नागपूरच्या ढालगावात दूषित पाण्यामुळे 80 नागरिकांची प्रकृती खालावली, रुग्णांमध्ये लहान मुलांसह वयोवृद्ध व्यक्तींचाही समावेश। सोनं 900 तर चांदी 7,000 रुपयांनी स्वस्त, जीएसटीसह सोनं 1,39,874 रुपये तर चांदी 2,48,230 रुपयांवर। अमेरिकेतले कायदे आणि नियमांचं काटेकोर पालन करा, चूक झाल्यास व्हिसा रद्द करून हकालपट्टी केली जाऊ शकते, अमेरिकेच्या भारतातील दूतावासाकडनं पोस्ट करत धमकी।